तर आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे। त्यासाठी मी आधी मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या आहेत, 1 इंच आलं, त्यानंतर लसणाच्या 4-5 पाकळ्या, त्यानंतर मी थोडेसे जिरे घातले आहेत। हे सगळं वाटण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे। आता मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन घातलेलं आहे। आता मी त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर माझ्याकडे बारीक पानाची मेथी आहे, ती मी न कट करता घातलेली आहे। आता आपण वाटून घेतलेलं मिश्रण लाल तिखट हे ॲड करत आहोत। चवीनुसार आपण मीठ घालायचे आहे त्यामध्ये। आता मी ओवा क्रश करून घातलेला आहे, थोडीशी हळद घालायची आहे। यानंतर आता मी यामध्ये पाणी टाकत आहे। जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर असं पीठ नाही मळायचं, अगदी मध्यम पीठ मळायचं आहे। आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे मी, तो आपल्याला जसा पाहिजे तसा लहान मोठा मी लाटून घेतलेला आहे। आता मी तव्यावर तेल टाकून तो छान क्रिस्पी होऊ तोपर्यंत भाजून घेणार आहे। मस्त दोन्ही साईडला अगदी तूप, तेल किंवा बटर लावून आपण भाजू शकतो। आता मस्त असा बघू शकता तुम्ही कसा छान भाजलेला आहे मी पराठा। तर आपण याला दही, तूप, लोणी किंवा सॉस सोबत खाऊ शकतो। थँक्यू। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।